नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे। भरपूर अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या एक प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र नाही म्हणजेच फार्मर युनिक आयडी कार्ड नाही, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता मिळणार का? कारण राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून या संदर्भात पूर्वी माहिती देण्यात आली होती की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी शेतकरी ओळखपत्र कंपल्सरी आहे। आता शेतकरी ओळखपत्र ज्या शेतकऱ्याकडे नाही 19वा हप्ता मिळणार का, याबद्दलची माहिती समजून घेणार आहोत। सध्या कोणत्या लाभार्थ्यासाठी हे शेतकरी ओळखपत्र कंपल्सरी ठेवण्यात आलेले आहेत, याबद्दलची माहिती समजून घ्या। मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे सध्या नसेल तर तुम्हाला 19वा हप्ता मिळणार आहे, परंतु एक ध्यानात ठेवा, जर 1 जानेवारी 2025 नंतर ज्या शेतकरी बांधवांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहेत म्हणजे नवीन नोंदणी केलेली आहेत, अशा शेतकऱ्यांना तर ॲग्रीस्टेक वरती जो शेतकरी ओळखपत्र आहे यासाठी जर नोंदणी केलेली असतील तरच त्यांना लाभ दिला जाणार आहे। ज्या शेतकरी बांधवांना 15वा, 16वा, 17वा किंवा 18वा हप्ता मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कन्फर्म मिळणार आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी सूट देण्यात आलेली नाही। जर येणारा 20वा हप्ता, आता जो 4 महिन्याच्या नंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 20वा हप्ता येणार आहे, यासाठी मात्र कंपल्सरी जर तुमच्याकडे ॲग्रीस्टेक मध्ये नोंदणी केलेला शेतकरी ओळखपत्र असेल किंवा फार्मर युनिक आयडी कार्ड असेल तरच तुम्हाला इथून पुढे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत त्या विविध योजनेचा लाभ तुम्हाला सहजरित्या घेता येणार आहे। कारण सर्व आता डिजिटल केलं जात आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून। आता तुमचा 7/12 असेल, जर तुम्ही आधार लिंक केला नसेल किंवा शेतकरी ओळखपत्र जर तुम्ही काढलेलं नसेल तर इथून पुढे भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यासाठी आता सध्या तुमच्याकडे वेळ आहे। 19व्या हप्त्यासाठी तरी सध्या तुम्हाला ज्या शेतकऱ्याकडे, आता परत एकदा ध्यानात ठेवा, ज्या शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र सध्या नाही आहे त्यांना पूर्वी 15वा, 16वा, 17वा किंवा 18वा हप्ता मिळालेला असेल, अशा शेतकऱ्यांना 19वा हप्ता येणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी 1 जानेवारी 2025 नंतर नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी कार्ड कंपल्सरी ठेवण्यात आले आहे। जर त्यांनी नोंदणी केलेली नसतील तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो लाभ आहे तो सध्या मिळणार नाही। जेव्हा त्यांची नोंदणी पूर्ण होईल तेव्हा त्यांना कन्फर्म मिळेल। आता ज्या शेतकरी बांधवांनी आतापर्यंत ॲग्रीस्टेक मध्ये नोंदणी केलेली नाहीये फार्मर युनिक आयडी कार्डासाठी, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या। भविष्यामध्ये तुम्हाला नक्की अडचण निर्माण होऊ शकते। जर कदाचित पुढील योजनेसाठी जे काही तुम्हाला लाभ मिळायचे आहे ते सर्व लाभ तुमचे ठप्प होईल आणि तेव्हा तुम्ही घाई गोंधळ कराल की आतापर्यंत आम्ही शेतकरी ओळखपत्र काढलेलं नाही आणि तेव्हा भरपूर अशा रांगा सुद्धा लागतील। त्यासाठी सध्या तुमच्याकडे वेळ आहे, लवकरात लवकर काढून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आपल्या चॅनलवरती विविध योजनेबद्दल आतापर्यंत आपण अचूक अपडेट देत आलेलो आहोत, भविष्यामध्ये देणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल। जाता जाता नक्की व्हिडिओला लाईक करा आणि परत एकदा सांगतोय, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।